जळगाव जिल्ह्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून कथित पाकिस्तानी ISI हस्तक आणि लॉरेन्स बिश्नोई गँगशी संपर्क असल्याच्या संशयावरून ATS आणि जळगाव पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने चौकशी सुरू केली। या प्रकरणात 8 ते 10 तरुण रडारवर असल्याची माहिती समोर आली। जळगाव जिल्ह्यातील विविध भागातील 8 ते 10 तरुणांची ATS आणि जळगाव पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाकडून चौकशी सुरू आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून कथित पाकिस्तानी ISIचा हस्तक शहजाद भट्टी तसंच लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंध असल्याच्या संशयावरून ही चौकशी करण्यात येते। तपास यंत्रणा संबंधित तरुणांच्या मोबाईलमधील डेटा, सोशल मीडिया व्यवहार आणि बँक खात्यांची पडताळणी करत आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय तरुणांना देशविरोधी कारवायांकडे वळवण्याचा प्रयत्न झालाय का याचाही तपास सुरू आहे। चौकशीतून माहिती समोर येण्याची शक्यता आहे। विषय असा आहे की आता सध्या जळगाव जिल्ह्यामध्ये जे आमचं चाललं आता तुम्ही बघितलं असेल 4-5 दिवसापूर्वी किंवा 5-6 दिवसापूर्वी आपण पेपर वगैरे पण विषय चालू आहे आमचा। आणि ज्या शहजाद भट्टीविषयी आपण बघितलं असेल, लॉरेन्स बिश्नोई, शहजाद भट्टी हा जो सध्या ISIचा पाकिस्तानमध्ये ISIचा हस्तक म्हणून मानला जातो तो। आणि त्याच्यानंतर आपण इथे जे आता सध्या जे कारवाई केली किंवा आम्ही ATS आणि ATC आम्ही दोघं मिळून आम्ही समन्वय साधून त्याच्यामध्ये जे मुलं आहेत, ज्या काही त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काही गोष्टी शहजाद भट्टीविषयी आम्हाला माहिती मिळाल्या त्यांचा आम्ही विचारपूस त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी वगैरे केली। आणि आता सध्या बऱ्यापैकी म्हणजे चालू आहे काम, त्यांचं ब्रेन वॉश केलं काही गोष्टींसाठी आणि बऱ्यापैकी आपण काम करतो आहे त्याच्यावरती। हो, ते पण त्यांच्याविषयी आम्ही सगळ्या काही गोष्टी आता त्यांच्याकडून जे पण आपण चौकशी दरम्यान आम्ही त्यांच्याकडून जी पण माहिती मिळालेली आहे त्याचं आम्ही आता हे करतोय। सर्व आता आपण बघत आहात की सोशल मीडियाच्या माध्यमातून होत आहे ह्या गोष्टी ज्या पण झालेल्या आहेत सगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेल्या आहेत। किती तरुण किती मुलांची संख्या आहे बघा, आता त्याच्यावरती किती संख्या आहे हे मी आत्ताच आपल्याला काही सांगू शकत नाही। जे आपल्याला आता सध्या 2-4-5 दिवसामध्ये जे पण आम्हाला मिळालेले आहेत 5-7 लोकांची जे पण मुलं आहेत मुलं आहेत तर त्यांचं आम्ही जी चौकशी केलेली आहे अजून याच्यावरती आमचं चालू आहे। एवढं यांचं काउन्सिलिंग झालंय? हो सर, यांचं आम्ही काउन्सिलिंग केलं आम्ही केलेलं आहे। आणि त्यांचा जो विषय आहे की त्यांना जसं आम्हाला जी माहिती मिळाली की आम्ही त्या पद्धतीने आम्ही त्यांना एक ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली, त्यांचं काउन्सिलिंग केली त्यांना आणि त्याच्यातून आम्हाला जे पण आहे आता त्याच्यावरती आम्ही हे करतोय सर। बोला ना। आतापर्यंत कोणाला अटक नाही, आतापर्यंत कोणालाही अटक केलेली नाही आहे। याच्यामध्ये कोणी विद्यार्थी वगैरे आहेत का सर? हे बघा, याच्यामध्ये अल्पवयीन मुलं पण आहेत आणि काही आहेत अल्पवयीन मुलं पण आहेत त्याच्यात मोठे। याच्यामध्ये विद्यार्थी पण आहे का? नाही, विद्यार्थी वगैरे काही तसं मिळालं नाही आम्हाला याच्यात। सर काय उद्देश होता जसं तो जो भट्टी आहे? उद्देश शहजाद भट्टीचा विषय असा आहे सर, त्याचं जे आता आपण बघत आहात प्रत्येक सोशल मीडियावरती त्याचं हे चालू आहे तर त्याच्यातून या माध्यमातून हे जे मुलं आहेत सर यांना ते म्हणजे त्याचं व्हिडिओ बघणे आणि त्याच्यानंतर या मुलांचं ते काहीतरी माध्यमातून आता पुढे काय आहे ते आता तेच आमचं चौकशी वगैरे चालू आहे। ते आपल्याला पुढं काय होतं बघतो आम्ही आता, कारण की सध्या जे मुलांचं आम्ही ताब्यात घेऊन त्यांची जी चौकशी केलेली आहे त्याच्यातून जे होईल आता ते त्याच्यावरती आमचं चालू करू। देशविघातक कार्यांसाठी यांचा उपयोग केला जाण्याची शक्यता होती? तसं तर काही नाकारता येत नाही, परंतु तसं काही आता हे नाही, पण आमचं त्याच्यावरती बघू आता काय होतं। अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने ज्या पद्धतीने सीमेच्या वेळेस स्लीपर सेल तयार केला गेला त्याच पद्धतीने भट्टी आपला स्लीपर सेल तयार करत होता? हा, तसंही म्हणता येईल आपल्याला, पण मग मी काय सांगितलं आपल्याला की विषय असा आहे की सध्या आता पूर्ण आपण महाराष्ट्रात ATS आणि ATB अशी जी कारवाई झाली आणि आपण जी आता जनजागृती केलेली आहे त्या आपल्या माध्यमातूनच जनजागृती झालेली आहे। आणि त्याच्या ज्या मुलं आम्हाला मिळालेले होते, ज्या आम्हाला गोष्टी आम्ही त्यांना चौकशी वगैरे केलेली आहे आणि त्याच्यातून जे काही आम्हाला आहे आता त्याच्यावरती आम्ही सर टार्गेट फक्त पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी होता की लॉरेन्स बिश्नोई गँग पण होती? याच्यामध्ये दोघंही म्हणता येईल। आपल्याकडे लॉरेन्स बिश्नोईचा पण विषय आहे आणि शहजाद भट्टीचा पण विषय आहे आणि त्याचे जे हस्तक आहेत त्यांच्या मार्फतीने जे सोशल मीडिया थ्रू चालू आहे हेच मुलांना आणि ते टार्गेट केले जात आहे। मुलांना काय आव्हान करणार सर तुम्ही या संदर्भात? बस एकच आव्हान करेल, आता तर आपण बघत आहात किंवा जनजागृतीच्या माध्यमातून आपण मुलांना मी एकच आव्हान करेल की
देश पहिले महत्त्वाचा आहे आपला, हेच एक स्थळ. आपण देशात राहतो आहे, या गोष्टींकडे लक्ष देऊ नका. आणि याच्यात जर काही गोष्टी, जसं मुलं कोणत्या गोष्टीमध्ये या गुन्ह्यामध्ये कशातही जरी आढळले त्याचा गंभीर परिणाम त्या मुलांवरती होणार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे 20 जुलै रोजी दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर आली. या दौऱ्यात ते शिक्षण तज्ज्ञ सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला उपस्थित राहणार आहेत. पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ही माहिती दिली. आंदोलनाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे नेमकी कोणती भूमिका मांडतायत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सातारा शहरातील शानबाग शाळेत स्विमिंग पूल परिसरात कथित क्लोरीन गॅस गळतीची घटना घडल्यानं खळबळ उडाली. या घटनेत काही विद्यार्थ्यांना श्वास घेण्यास त्रास झाल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पालकांनी शाळा प्रशासनाच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्न उपस्थित केलेत. सातारा शहरातील शानबाग शाळेच्या स्विमिंग पूल परिसरात क्लोरीन सिलेंडरमधून गॅस गळती झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. या घटनेत अनेक विद्यार्थ्यांना श्वास घेण्यास त्रास झालाय. 3 विद्यार्थिनींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान उपचार घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी या घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. केवळ क्लोरीन गॅसची गळती नसून इतरही धोकादायक वायू असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत शाळा प्रशासनानं गंभीर निष्काळजीपणा केल्याचा आरोप करत शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी पालकांनी केली. या संदर्भात संबंधित प्रशासनाकडे तक्रारही दाखल करण्यात आली. आज शाळेत सकाळी मुलं पाठवली जातात. 3-3:15 वाजता फोन आला घरातल्यांना की तुमची मुलं ना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केली. काही काय सांगितलं नाही. निरीक्षण आणले तर ॲडमिट केले. त्याच्यावर एक शिक्षक फक्त होता. त्याच्यावर त्या शानबाग विद्यालयात कुणीही प्रशासन आलं नाही. आणि आज मुलांच्या आत जाऊन तुम्ही अवस्था बघा, ऑक्सिजन लावलेले आहेत मुलांना. म्हणजे त्या स्विमिंग टँकमध्ये पवा येत नसतं तरी टाकले तर त्यात क्लोरिन पावडर म्हणून सांगते, पण ॲक्च्युली त्यात शरीराला घातक असा वायू काहीतरी मिक्स झाला आहे. त्यामुळे सगळी मुलं गुदमरले. ते आता इथं आणलेले. किती मुलं आहेत? आता इथं 3 जण आहेत ॲक्च्युली. अजून किती आहेत ती शोधतेच वाटतं ती. म्हणजे याने जास्त झालं असेल तर दाबून ठेवतील ना. काही तर मोगलाई लागल्या, काही तर कोण पालकांनी यांच्या जबाबदारी शाळेत पाठवली असते. ह्या शाळेचे आजपर्यंत जर फी नाही भरली तर मुलांना रस्त्याला उभं केलेलं आहे ह्या बाईनं, शानबागने. इतकी हे मस्तीचे. त्यामुळे या शाळेची मान्यता रद्द झालीच पाहिजे, ही आमची मागणी असणार आहे. आणि त्या प्रशासनात गुन्हा दाखल झाला पाहिजे. तुमच्या मीडियाच्या माध्यमातून तेवढीच विनंती आहे.